जमलेले सर्व स्नेहीजन यांना माझा स्नेहा नगरकर तोडकरी, माझा अंकिता नगरकर देगील यांचा सप्रेम नमस्कार. आईच्या रिटायरमेंटवर सांगायचं तर जेव्हा ही शाळा अगदी 2 खोल्यांपासून चालू झालेली तेव्हापासून ते आज आदर्श शाळा म्हणून नावाजलेली कॅम्प एज्युकेशन शाळा ही आमच्या आईचे पहिले बाळच आहे. आईच्या रिटायरमेंटला आम्ही ठरवलं की काहीतरी एखादं युनिक गिफ्ट द्यावं जे तिच्याकडे नसेलच. असंच विचार करत करत आम्हाला सुचलं की कविता सम्राज्ञीला आपल्या भावना आपण कवितेतूनच व्यक्त करून दाखवू. आईसारखं कविता करणं जरी नाही जमलं तरी अनुवंशिकतेने तयार करणं काम आहे आपलं. म्हणून आमची पहिलीच स्वरचित कविता यांनी आमच्या भावना आम्ही इथे उपस्थित करीत आहोत. आई, ही कविता खास तुझ्यासाठी. प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे शाळेचा व्यवहार ठेवण्यासाठी आमची आई कायम झटत असे. प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे शाळेचा व्यवहार ठेवण्यासाठी आमची आई कायम झटत असे आणि शाळेची उन्नती होवो ही प्रार्थना ती सतत करीत बसे. आणि शाळेची उन्नती होवो ही प्रार्थना ती सतत करीत बसे. कष्टाळू निष्ठावान नी तू विनयी, कष्टाळू निष्ठावान नी तू विनयी, प्रत्येकाशी आपुलकीने वागून सगळ्यांना तू सामावी, प्रत्येकाशी आपुलकीने वागून सगळ्यांना तू सामावी. सासू सासरे मुली नवरा सगळ्यांना सांभाळून मी अपार मेहनत करून कष्टाचे दिवस सोनेरी दिवसांमध्ये बदलणारी आई तू एक शक्ती. कष्टाचे दिवस सोनेरी दिवसांमध्ये बदलणारी आई तू एक शक्ती. देव देश कुटुंब समाज यावर असे तुझी नितांत भक्ती. देव देश कुटुंब समाज यावर असे तुझी नितांत भक्ती. शिशुवर्गापासून ते शाळेच्या शेवटच्या कक्षेपर्यंत सर्व मुलांना आणि त्यांच्या पालकांना शाळेच्या कार्यालयीन कामामुळे तू परिचित आहे. शिशुवर्गापासून ते शाळेच्या शेवटच्या कक्षेपर्यंत सर्व मुलांना आणि त्यांच्या पालकांना शाळेच्या कार्यालयीन कामामुळे तू परिचित आहे. भलेही एखाद्या विद्यार्थ्याला तू प्रत्यक्ष ओळखत नसशील तरीही प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात तुझी ऑफिसची मॅडम म्हणून ओळख खास आहे. तरीही प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात तुझी ऑफिसची मॅडम म्हणून ओळख खास आहे. प्रेम तुझं शाळेवर इतकं, प्रेम तुझं शाळेवर इतकं की आम्हा दोघी बहिणी स्नेहांकिताला लहानपणापासून ते आत्तापर्यंत पण कधी टोमणा द्यायचा झाला जरी तरी आमची आई म्हणे तुमच्या दोघींपेक्षा आमची शिशुवर्गातली मुलंच बरी, तुमच्या दोघींपेक्षा आमच्या शिशुवर्गातली मुलंच बरी. मुलांना वेळच्या वेळी सरकारने दिलेल्या सवलती दाखले इत्यादी मिळवून देणे, शिक्षकांचे पगार वेळच्या वेळी होणे, शाळेचे ऑडिट अचूक करणे या सगळ्या कार्यालयीन कामासाठी घर सांभाळून शाळेच्या कामात कधीही कसुरी होऊ नये म्हणून रात्रीचा दिवस करून झटत राहायची आई तू खरी खुरी. रात्रीचा दिवस करून झटत राहायची आई तू खरी खुरी. म्हणून वर्णाया तुझी कीर्ती शब्द आज अपुरे पडते तरी, म्हणून वर्णाया तुझी कीर्ती शब्द आज अपुरे पडते तरी. शाळा एक ज्ञानाचे मंदिर अशा पावन जागी ज्ञानी लोकांच्या सानिध्यात आमच्या आईचा रोज वावर. अशा पावन जागी ज्ञानी लोकांच्या सानिध्यात आमच्या आईचा रोज वावर. तिच्याच निमित्ताने का होईना आम्हा घरच्यांनाही मिळाला तुमच्यासारख्या गुणी व्यक्तींचा सहवास आजवर. आम्हा घरच्यांनाही मिळाला तुमच्यासारख्या गुणी व्यक्तींचा सहवास आजवर. आई तू स्वतः एक शीघ्र कवयित्री, आई तू स्वतः एक शीघ्र कवयित्री. तुझ्या कलागुणांची आम्ही करावी तेवढी कमीच होई संचिती. तुझ्या कलागुणांची आम्ही करावी तेवढी कमीच होई संचिती. सुगरण तू संयमी तू शांत वात्सल्याची मूर्ती तू. सुगरण तू संयमी तू शांत वात्सल्याची मूर्ती तू. आम्हा बहिणींच्या आयुष्याचा अनमोल ठेवा तू. आम्हा बहिणींच्या आयुष्याचा अनमोल ठेवा तू. तुझ्या आणि पप्पांच्या नखाच्या सरी इतकंही जरी करता आलं आम्हाला आमच्या आयुष्याची वाटचाल. तुझ्या आणि पप्पांच्या नखाच्या सरी इतकीही जरी करता आली आम्हाला आमच्या आयुष्याची वाटचाल तरी समजून घेऊ आयुष्यात पांघरू शकलो पुण्याईची शाल. तरी समजू आयुष्यात पांघरू शकलो पुण्याईची शाल.
आज घेतो आम्ही दोघी बहिणी हा क्षण, मागव्या आई तुझी क्षमा. आज घेतो आम्ही दोघी बहिणी हा क्षण, मागवया आई तुझी क्षमा. लहानपणापासून ते आजवर करुनी आमच्या सगळ्या चुका जमा. लहानपणापासून ते आजवर करुनी आमच्या सगळ्या चुका जमा. सेवानिवृत्त होऊनी आज आई तू चालशील नव्या वाटेवर, घेऊनी नवीन लहरा. सेवानिवृत्त होऊनी आज आई तू चालशील नव्या वाटेवर, घेऊनी नवीन लहरा. थांब जरा वळून पहा कशा ओलावल्या तुझ्या प्रियजनांच्या नजरा. थांब जरा वळून पहा कशा ओलावल्या तुझ्या प्रियजनांच्या नजरा. निरोप नाही असे आयुष्याची नवीन सुरुवात ही. निरोप नाही असे आयुष्याची नवीन सुरुवात ही. या नवीन प्रवासात आमच्यासह तुला आई आता साथ तुझ्या नातीचीही. या नवीन प्रवासात आमच्यासह आई तुला साथ आता तुझ्या नातीचीही. आज 35 वर्षे आईची या शाळेत सेवा पूर्ण झाली. आज 35 वर्षे आईची या शाळेत सेवा पूर्ण झाली आणि तुम्हा सर्वांची उपस्थिती, तिच्यावरचे प्रेम, जिव्हाळा हीच आमच्या आईला मोठी कमाई लाभली. हीच आमच्या आईला मोठी कमाई लाभली. धन्यवाद.